पुढच्या आता येऊ दे त्यांना सगळा पुढचा घ्या हा 3 घ्यायचे तर उद्या 2 राहतात शेवटचा मोठा आहे पुढचा आता पूर्ण घ्या तुमच्यासाठी 70 ओळीचा पूर्वाध्यायी प्रेतोपाख्यान सांगितल्यावरी मधुसूदन गरुडाशिला म्हणे वच्य माझे अवतारी 3 युगे गरुडा उत्तम कलियुग हे महाविषम चतुर्दश लोकी परम कठीण जाण कलियुग असं म्हणले पाठीमागच्या अध्यायामध्ये 5 प्रेताची कथा सांगितली आणि 5 प्रेताची कथा झाल्यानंतर ना भगवान परमात्मा गरुडाला सांगू लागले गरुडा 3 युग पाठीमाग झाले द्वापर युग झालं त्रेतायुग झालं सत्ययुग झालं आणि या 3 युगाच्या नंतर ना पुढे लागलं असं भगवंत सांगतात पूर्वी कृतादी युगात तामसी राक्षस झाले बहुत ब्राह्मणाची पीडा अत्यंत रूपे धरीत मत्स्याधिक मी पूर्वी कृत युगामध्ये तामसी राक्षस झाले होते आणि त्या राक्षसांना मारण्यासाठी मी अवतार घेतला रामाचा अवतार घेतला कृष्णाचा अवतार घेतला अनेक प्रकारचे राक्षस मारले गेले मत्स्य अवतार घेतला कुर्म वराह नृसिंह अशा प्रकारचे अवतार घेतले पाठीमागच्या 3 युगामध्ये आणि राक्षस मारले अधर्म बळवंता फार मी करीत तयाचा संहार मत्स्याधिक घेतले 10 अवतार धर्म रक्षणार्थ वैनतया आणि ऐक म्हणले पाठीमागच्या अवतारामध्ये मी अनेक अवतार धारण केले मत्स्य कुर्म अधर्म ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला मी अवतार घेतलेला आहे युगा प्रति रामा अवतारासी मेघ श्यामा झाडा करीसी अधर्मा पुरुषोत्तमा श्रीपते अशा प्रकारे अनेक अवतार घेऊन राक्षस मारले या सगळा अध्याय रामाच्या गोष्टी मारुती राम गाई ब्राह्मण साधू रक्षण मी केले असुर मारून धर्म स्थापनायची जाण वारंवार करिता झालो पांडुरंगाकुरु प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी करतो वचन ऐका कमळापती माझी अंकाची विनंती कर जोडतो कथेकाळी आपण असावे जोडी कथेचं अनुसंधान आहे काय अनुसंधान आहे गरुड पुराण कशाचं ऐकायचं काय ऐकायचं पूर्वी ज्याने ज्याने पापं केली होती त्यांना काय काय शिक्षा झाली आपण ऐकलं त्यासाठी उद्धार कसा करून घेतला आपल्याला माहीत पाहिजे जसं आपला जन्मानंतर मृत्यू आहे तसं मृत्यूनंतर पण आपल्याला जन्म आहे कोणा जन्म आहे भगवद्गीता ते सांगितलं आहे आपला फेरा चालगा चालूच आहे जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं ह्याला खंडच नाही आहे पण मुक्ती केव्हा होईल जेव्हा असं गरुड पण ऐका रामायण ऐका महावा ऐका त्यातून आपण बोध घ्याल आणि बोध घेतल्यानंतर आपल्याला काय होतं यातून मुक्ती मिळते नाहीतर पुन्हा जन्मा मरा हे अखंड चालू राहतं म्हणून पोतीपणा म्हणतो आहे आता गरुडपणा आपण ऐकतोय नाही का अनेक प्रेतं भेटली प्रेतं म्हणजे कोण होते आपणच मेलो आपण मागच्या जन्म आपण मेलो आपली प्रेतं झाली पुन्हा आपला उद्धार झाला आपण पुन्हा जन्माला आलो नाही का तर त्यासाठी हे ऐकायचं आहे आपल्याला मरण आहे सगळ्याला माहीत आहे आपण मरणार आहोत का कोण मरणार नाही हात वर करा कोण वर्ण मरणार नाही ते सगळं मरणार आहे आम्ही पण मरणार आहोत पण पुन्हा जन्म आहे मेल्यानंतर पुन्हा आपल्याला पुन्हा जन्म आहे कोणता जन्म आहे तर भगवद्गीता सांगितलं आहे की 3 प्रकारचे योग आहेत सत्कर्म आहे नंतर राजस कर्ण आहे आणि तामस कर्म 3 प्रकारचे कर्म आहेत सत्यकर्म तामस कर्म आणि राजस कर्म तर जसं आपण कर्म करू तसं आपला जन्म मिळतो
सत्कर्म केलं तर चांगला जन्म मिळतो. आपल्या आयुष्यात खोटंच बोलायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाला वाईट चिंतायचं नाही. हे जरा सत्कर्म, त्यामुळे आपला चांगला जन्म मिळतो बरं का. आणि जर आपण फक्त प्रपंच 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 करत राहिलो, कधी कोणाला ऐकायचं नाही, पोते ऐकायचं नाही, काय ऐकायचं नाही, कोणाचं काय ऐकायचं नाही, त्यावेळेला आपला तो राजस धर्म झाला, कोणा माणसाचा जन्म मिळतो. आणि जर वाईट कर्म केलं, वाईट कर्म म्हणजे काय, खोटं नाटक बोलायचं, ह्याचं लोबाडायचं, त्याचं खायचं, त्याला खायचं, असं जर केलं तर पुन्हा पशु पक्षी किडा मुंगी जन्म मिळतो. असं भगवद्गीतेत सांगितलं, हिथं पण ते सांगितलं आहेच बरं का. सांगायचं तात्पर्य असं की आपलं कर्म चांगलं करा. आम्ही म्हणत असतो, जसं आपल्या अंगावरचा फाटका कपडा शर्ट फाटला की आपण नवीन घेऊन घेतो, आपल्या पसंतीने घेतो. तसं आपण जर आपलं कर्म चांगलं केलं तर आपला पुढचा जन्म हा चांगला मिळतो. चांगला जन्म घ्यायचा आपल्या हातात आहे का नाही. आपलं कर्म चांगलं करा की पुढचा जन्म चांगला मिळेल. पण लांडे लपडे चोरं माऱ्या अमकं तमकं केलं इतकेला मग पैसे. तर त्याच्यासाठी हे ऐकायचं गरुड पण त्यासाठी की आपलं वर्तन सुधारलं पाहिजे, आपलं आचरण चांगलं ठेवलं पाहिजे, एवढ्यासाठी आहे. आणि म्हणून 4 प्रकारची कथा सांगितली. एक 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, आता आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 प्रकारचे हे आहेत आपल्या याच्यामध्ये. पण ब्राह्मण कोण, तर ब्राह्मण म्हणजे जे पूर्वीचे ब्राह्मण होते, वेद पठण करणारे वगैरे, आता ब्राह्मण हेच ब्राह्मण आहे बघा. ते पोथी पुराण सांगतात ना, तेच ब्राह्मण. आता हे सत्यवती नाही आहे, ते खरं ते सांगतायत. आणि इथं बसलेले कोणी खोटं वागत नाहीत, म्हणून हेच ब्राह्मण. आता ब्राह्मणाचे लोक दारू पिते म्हणणं खाते, काय ब्राह्मण म्हणायचं आहे त्यांना, आहेच ब्राह्मणात जातीचे, जन्माला ब्राह्मण कुळात, पण त्याचं आचरण बरोबर राहिलेलं नाही, त्याला अशी दुर्गती मिळते. आता जे आपण ऐकलं ना, त्या ब्राह्मणाला अशी दुर्गती मिळते. म्हणून आपलं आचरण चांगलं ठेवायचं. आता पुढे पुढे आहे का, या कलियुगा माधारी अवतारण धरी मी श्रीहरी पोचित मम अंश सात्विक धरित्री अवतरून करती धर्म रक्षण. परमात्मा परमेश्वर काय म्हणतात, ह्या कलियुगामध्ये अवतार घेत नाही म्हणले. मी पुढे अवतार घेतले नाही का. पहिला काय ते मत्स्य आहे, कस्य, वराह, असे अवतार 10 अवतार घेतले आहेत नाही का. परशुराम अवतार आहे, नंतर परशुराम नंतर आपला राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, कलियुग आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय अवतार घेत नाही म्हणले का, जरा बघतो म्हणजे लोक कसं कसं वागता येते, आणि मग बघू म्हणले 100-200 वर्षाने पुन्हा मी अवतार घेईन. मग त्यावेळेला कोणी काय काय त्यावेळेला बघेल. पण आज मी अवतार घेत नाही, सगळं तुमच्यावर सोपवतो, तुम्हाला जसं वागायचं वागा. अतैव कली हा घोर जाण पापे करती सर्व वर्ण धर्म न जाणी तिळ प्रमाण काही उपायाने धन मिळविती. काय सांगायचं मला, अनेक भानगडी करून धन मिळतात, पैसा अडका मिळतात. आणि कलियुगामध्ये कसं झालंय, सगळ्यांना मोकाट सोडले देवाने सुद्धा. काय तुम्हाला कसं करायचं करा, बघतो मध्ये पण निवांत सगळे एकदा सगळ्यांचे भरले का नाही. आता बघा कलियुग वारा जोरा आहे, लोक कसे वागतात. आता मग त्या हॉटेलमध्ये बसलो होतो, काय काय बोलले लोक देवाबद्दल सुद्धा. अरे बाबा म्हणलं, देव हिथंच आहे, लांब नाही, तुमच्याजवळ देव हिथंच आहे. कुठं आहे, तुमच्या हृदयात देव आहे, तुमच्याजवळ देव आहे नाही का. घागरीत पाणी आहे, पण पाणी बाहेर, घागरीच्या बाहेरचं पाणी आहेच की. आपल्या जवळ देव आहे, कशाला ओळखायचं. आताच आपण डोळे झाकलं तर गेलं की आपलं देव निघून नाही का, डोळे झाकलं तर. आणि आम्ही सांगत असतो मला जरा की मुलगा जेव्हा जन्मतो त्यावेळेला त्याच्यामध्ये प्राण घालणारा तो परमात्मा परमेश्वर आहे, तो प्राण घालतो त्याच्यामध्ये. जर ते प्राण घातल्याला बाळ रडलं तर आपण हसतो का, बाळ जन्मलं बाबा. आणि जर ते रडलं नाही तर, बाळ समजा रडलं नाही तर आपण काय म्हणतो, गेलं रे बाबा. म्हणजे तिथं देव असतो. मला सांगायचं काय की त्याच्यामध्ये देव काय करतो, प्राण घालतो, आणि मग तो टॅ रडतं. ते रडलं की आपण हसतो. आणि ते जर नाही रडलं, गेलं मग तुम्ही देव तिथं जाणार आहे. म्हणजे कुठे देव आहे सध्या, इथंच आहे देव, आपल्या सगळ्याच्या जवळ आहे, बाहेर आत आहे. पण लोकांना कळत नाही देव कुठे देवळात आहे म्हणतो. आणि देव तुम्हाला कळण्यासाठी असे देव होते असे आहेत, म्हणून देवळात देव त्यासाठी आहेत. म्हणून माणसानं काय करायचं, लांब देव नाही, इथं जवळ आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. बोला. पाप भय नसे चित्ती ब्राह्मण स्वधर्म न आचरती नीच अधर्म करीती पुत्र द्वेषिती माता. कलियुगामध्ये काय झालंय, कुणी कोणाला मानायला तयार नाही. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, काय नाही, कुणी कुठला काही व्यवसाय करायला सुरू झाले. ते पाप आहे हे त्याला कळतं नाही. आपण जे करतो ना हे पाप आहे, त्याला वाटतं नाही. आपण ते करतो, बरोबरच करतो असं वाटतंय. अलीकडे जे ब्राह्मण लोक आहेत ना, आता ठराविक ब्राह्मण आहेत चांगले, परंतु त्यांना सुद्धा कर्म करताना आपण कोणतं कर्म करावं हे कळलं पाहिजे, तर तो ब्राह्मण आहे.
अशा प्रकारे या ठिकाणी ब्राह्मणाचं कर्म काय आहे ते सांगू लागलेत. गुरु आणि माता पितर स्त्री आणि शरणांगत नर धर्म याचे पालन करणार ऐसा खगेंद्रा कोणी नसे. हे गरुडा म्हणले आई वडील सेवा करणारा, गुरुची सेवा करणारा, देवा सेवा करणारा कोणी नाही रे कलियुगामध्ये. आई वडिला मानत नाही, नाही का. आता मग सांगितल्याप्रमाणे नाही का, माहेरकडचं कोणी आलं की ती इंतजाम करायचा आणि सासरा सासूर म्हणलं की त्यांना मग ऐकलं पण नाही का. तर असं आहे या कलियुगामध्ये. आता तर जास्त होत चाललंय. लग्न जमवताना म्हणते आईबाप नसेल तर मी तुझ्या घरी येते. आता लग्न जमवता असं प्रकार चालू हो. म्हणजे मुलाच्या आईवडिलाचं किंमत नाही. म्हणजे हे कलियुग वार आहे. आता वरचीवर जास्त वाढत चालले आता. आणि जेव्हा मग तुम्ही शांत राहिले काय तुम्हाला करायचे करा, बघू मग तुम्ही एकदम मला काय करायचं करतो. जसं राम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला आणि जगात ते दुष्टांचा संहार केला आणि चांगलं संतांचं रक्षण केलं. तसं म्हणले बघू बघू कोण पण काय काय करतं ते असं चांगलं लागलं ना. कोणी अग्नी धारण करून नित्य होमन की जे ब्राह्मणी अग्नी होत्रे होते दंभे करोनी सात्विका लागून निंदिती. आणि कसं आहे निंदा करायची. अग्निहोत्री आहेत लोक, ब्राह्मण आहेत, नित्य नियमानं पूजा करतात, पण ते सुद्धा निंदा करतात. निंदा हा सगळ्यात वाईट खोड आहे, वाईट स्वभाव आहे. का उगाच निंदा करायची बसल्या बसल्या कुठे जाऊ बघ तिथं गेलं एकमेक कुरापती चालू असते ते अमकात असलाय तिथं अमकात असलाय. ह्याच्या उलट जास्त पाप वाढते दुसऱ्या निंदा केल्यामुळे नाही का. म्हणून ब्राह्मणाने तर निंदा असं अग्निहोत्री ब्राह्मण म्हणजे फार मोठे पूजा करणारे त्याने कोणाची निंदा करू नये असं या ठिकाणी सांगतात. वेदाध्ययन वर्जित ब्राह्मण इतस्तत करीती भोजन शूद्र अंत्यजादी संकेतान करीती भोजन. त्याला ब्राह्मण म्हणायचं नाही का. आणि ब्राह्मण म्हणून काय करायचं, काय बी खायचं, कुठं बी जायचं, कुठं राहायचं. हे ब्राह्मण नाही माता. ते जे ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेत ते अलीकडे काय करतात म्हणले, कुठे खातात, कुठे जातात, काय बी करतात. त्याला ब्राह्मण जातीनं ब्राह्मण असले तर वागण्यानं ब्राह्मण नाहीत. अशा कलियुगामध्ये त्यांची अवस्था बिकट होऊ लागली म्हणतात. निंदे कर्म करीत्या पार शूद्रान्न भक्षिती विप्र ब्राह्मणासी धन लोभ फार होतामलेंच सेवक होती. आता ब्राह्मणाला लोभ जास्त झालाय नाही का. अलीकडे ब्राह्मण बघा थोडक्यात समाधान वाटत नाही त्यांना. आणि मग हे ब्लेंच म्हणजे खालच्या जाऊ दे त्याची जात आहे ना. स्वतः आपण धर्म ब्राह्मणाच्या जाती जन्मलो, आपण असं वागावं, आपण पुराण वाचावे, कसा सांगाव्या लोकांना पटवून हे विसरलेत. आता आमच्यासारखे आम्ही काय ब्राह्मण आहेत का जातीनं, आम्ही मराठीचे. पण आज आम्ही या ठिकाणी बसलो म्हणजे आमचा आचार ह्यांचा आचार आमचे कसं आहे ब्राह्मणासारखं आहे नाही का. आम्ही सांगतो पण आम्ही वागत नाही असं नाही बरं का. आम्ही वागतो तसं आहे. ही माणसं आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं धार्मिक वृत्तीनं वागणारी माणसं आहेत. इथं जो बसतो तो त्याप्रमाणे वागतो. म्हणूनच त्याने म्हणत अलीकडचे ब्राह्मण काय झालं, बसतात पाटावर, उतरही काही करतात, कोणाच्या घरी जातात, काही खातात. अशा अलीकडचे ब्राह्मण आहेत. त्या ब्राह्मणाबद्दल त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत. प्रीतीने बोलती म्लेंच भाषा तदवत आचार खगेशा म्लेंछाची घेती वेशा लज्जा मानसा नसे. म्हणजे गरुडाला सांगतात नाही का. गरुडाला सांगतायत गरुडा की अलीकडे ह्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात परंतु ब्राह्मणाचं आचरण काय नाही. ब्राह्मण आचरण काय असतं, वेदपठण करायचं, पोथीपठण सांगायचे, लोकांना ज्ञान द्यायचं, असं वागा तसं सांगायचं ब्राह्मणाचं. पण आता ब्राह्मण सांगतात ते सांगत नाही, आता वागत तर नाहीत. अशी ब्राह्मणाची अलीकडे आवाज झाले. हे कलियुगामध्ये कुठलाही धर्म कोणी पाळायला तयार नाही असं गरुडाला सांगू लागले. कोणाचा त्याशी नसे धाक काही नीने नसता देख पापे करीती अनेक आवडी धरून. कोणतरी परवा बोलला म्हणे पांडुरंगाची विट आहे ना, ही विटच काढून ते आज तोंडाला फेकून देऊ म्हणले. आता मला सांगू द्यावला बरं. मी म्हणून मूर्ख आहे. त्याला ते काय करणार आहे तुम्ही, आता जर थोपाटीत मारा घेतं पांडुरंगाला काय करणार आहे. पंढरपूरला जावा, त्याला थोपाटीत मारा, तुम्हाला काही करणार नाही. का ती देव आहे, स्थिर राहा, बघतो तुम्ही काय करताय ते. आता ते हॉटेल विचार झाली होती, काही करत नाही तुम्ही ते नोंद होते. आणि मरताना जमा खर्च तयार होतो सगळ्यांचा. किती पापं केली, कोणाकोणा कसं बोलला, कोणाकडे कसं वागला, हे पापाचा हिशोब आहे. जमा खर्च आहे आपला तयार आहे नाही का. त्या ठिकाणी चतुर्भुज हा त्या ठिकाणी तो काय करतो, आपलं सगळं लिहून ठेवतो आणि मेल्यानंतर सगळं उकळून दाखवतो. तुम्ही असं केलं होतं, तुम्ही तसं केलं होतं, सगळं सांगतो तुम्हाला. पण कधी मेल्यावर. आणि मग त्यामुळे तुम्ही जर प्रेतयुनी गेला असाल तर तुम्हाला ऐकायला मिळतं आपण काय काय पापं केली होती. तुम्ही जे आपण पापं केली ते सगळं तुम्हाला वाचून दाखवतात. हे खरं आहे का, तिथं खोटं म्हणायचं कारण नाही, देवाने लिहून ठेवलं आहे. अशा प्रकारे आता अलीकडचे ब्राह्मण याप्रमाणे वागतायत, त्याची नोंद होते, सांगू लागलेत.
ब्रह्मसूत्र विधानान ब्रह्मचर्याश्रम नसे जान विवाह न होता स्वधर्मान भरतेच स्वधर्माने होई. हा, ते स्वतःच्या इच्छेनं आता वागू लागलेत. आता अलीकडे तर काय सांगायचं म्हणतो, स्वतःच्या इच्छेनं कोणी कसे वागू लागलेत. परस्पर जायचं, लग्न करून यायचं, हा प्रकार सांगितलं बरं. आता ते सांगितलं की स्वतःच्या मर्जीनं वागू लागलेत. देवाचं काय ऐकायचं नाही, माणसं कोणाचं ऐकायचं नाही, आईवडिलाचं ऐकायचं नाही, ब्राह्मणाचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मर्जीला वाटलं असं वागायचं. आता हा कलियुग आहे. हे कलियुगामध्ये काय काय चाललं ते सांगू लागलेत. ब्राह्मण सेवा शूद्र न करीती ब्राह्मण शूद्रासी सेविती नीचा परिनम्र असती सेवा कर्म करीती शूद्राचे. हा, क्षुद्र उलट काय झालं, ब्राह्मण लोकांना क्षुद्र लोक जे खालच्या समाज त्यांची सेवा करायची पाहिली. अलीकडे काय झालं, त्यांची सेवा करायची पाहिली. ज्याला आपण क्षुद्र म्हणतो, किरकोळ म्हणतो नाही का, त्याचे तर ब्राह्मणाची सेवा करायला पाहिजे, त्यांच्याशी नम्रत वागायला पाहिजे. आणि ते उद्धट झालेत. ज्याला आपण चतुर्श्रेणी म्हणतो ना, ते फार उद्धट झालेत. कुणी कोणाला भेट नाही जाता, भेट आहे कोणी इकडले तिकडले, कुणी कोणाला भेट नाहीत, सगळे सारखे झालेत, कोणी मानायला तयार नाही. अशा प्रकारे उद्धटपणाने ब्राह्मणाशिवाय वागतात म्हणले. माझे भक्तीचे दंभ शूद्र करती कली माझी अपार विटाळ मानी ती स्पर्शता विप्र महामूर्ख घोर पापी. थोडा बोल जास्त वेळ नाही. हा, तमठाकवाला बसतो ना. बस बाबा, आपला हरी म्हणजे लहान वयात मोबाईल माझे भक्तीचे दंभ शूद्र करती कली माझी अपार विटाळ मानी ती स्पर्शता विप्र महामूर्ख घोर पापी. माझी प्रतिज्ञा वेद निंदक ते पामर न जाणी ती निष्ठंक चतुर्भुज हे शरीर देख ब्राह्मणाहून अधिक माते नसे. भगवान परमात्मा गरुडजींना सांगतायत कलियुगाचा महिमा. कलियुग चालू आहे. आता तुला जसं बोलणार आहे तसं घडणार आहे, तसं घडतंय. लोक ब्राह्मणाची सेवा करत नाहीत. ब्राह्मणाची सेवा करणं याच्यामध्ये पुण्य आहे, कारण ब्राह्मणाचं शरीर म्हणजेच माझं शरीर आहे. मी देव असून ब्राह्मणाची लात सहन केली. भृगु ऋषींची लात घातली होती त्या ऋषीनं, तरी ती मी माझ्या छातीवरती सहन केली. मग लोकांना माझी प्रतिज्ञा माहिती नाही, जाणत नाही. ते जे जे ब्राह्मणाची निंदा करतात ते लोक अपवित्र आहेत. मी त्यांना दंड करतो, कारण ते मला आवडत नाहीये. ब्राह्मणाची सेवा मी स्वतः करतो. रामचंद्रांनी काय केलं, 14 वर्षाच्या वनवासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, त्यांची सेवा केली, तिथं थांबले. मग मी देव असून ब्राह्मणाची सेवा केली. मग माणसं ब्राह्मणाची सेवा करत नाहीत, ब्राह्मणाला नमस्कार करत नाहीत. त्यांना स्पर्श जरी झाला ब्राह्मणाला तरी लोक विटाळ मानतात. ही कलियुगामध्ये घडतंय. भगवंत सांगतात, मूर्ख अथवा विद्वान ब्राह्मण माझी तनुजान ते जर अनाचारी ब्राह्मण तरी पूजन योग्य त्यांचे. आणि भगवंताने सांगितलं ब्राह्मण हा वर्ण आहे. त्या वर्णामधला ब्राह्मण कसा जरी असला, मूर्ख असू द्या, अज्ञानी असू द्या, ते ब्राह्मण म्हणजे माझं शरीर आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी आहे. मग अशा आबांनी सांगितलं भगवंत इथंच आहे. माझ्याची हृदयी भगवंत, तो भगवंताची मूर्तिमंत, तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. रामायणामध्ये सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, म्हणून अर्जुन मी नसे आईसा कवन उठावा असे परिप्राणियाचे दैव कैसे जे मज नेनती माते रामे विन सर्वथा तिळभरी ठाव नाही रीता असो जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा. भगवान परमात्मा सगळीकडे आहे. ब्राह्मणाचं शरीर म्हणजे माझंच शरीर आहे. ब्राह्मण वर्ण आहे. ब्राह्मण वर्णामध्ये कसा जरी असला तरी सुद्धा ते माझं शरीर आहे. म्हणून भगवंत गरुडाला सांगतात, इतर वर्ण सर्व लक्षणी पूजा योग्य नव्हे जनी दुर्बळ गायी भरली चिखलानी तरी पूजा जनी तिची कीजे. उदाहरण दिलं भगवंतानं. गरुडजीला सांगतायत, गरुडा ब्राह्मण वर्ण किती श्रेष्ठ आहे. बाकीच्या वर्णामध्ये लोक पूजा करत नाहीत. ब्राह्मण सोडलं तर कोणाची पूजा करतात का?
दुसरं कुठल्याच वर्णाची पूजा करत नाहीत लोक. पण ब्राह्मण कसा जरी असला तरी पूजा करतात. उदाहरण दिलं, गाय दुर्बळ असू द्या किंवा चिखलाने भरलेली असू द्या तरी गायीची पूजा होते. गाय जर चिखलाने भरलेली असली, दुर्बळ असली तरी आपण गायीची पूजा करतो. पुढं वाचा. गर्दबी भागीरथीत स्नान केले तरी पूजेसी पात्र न, कोणी न करी तिचे पूजन तस्मात सर्वात उत्तम ब्राह्मण जगी. उदाहरण दिलं भगवंतानं गरुडाला समजण्यासाठी की ब्राह्मण वर्णामध्ये कोणी जरी असला तरी लोकांनी त्याची पूजा करावी, कारण तो वर्ण श्रेष्ठ आहे. जसं गाय चिखलामध्ये जरी भरली तरी लोक तिची पूजाच करतात गोमाता म्हणून. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत. आपण काल परवा सांगितलं पौलवी ऋषींची कथा. मग त्या पद्धतीने लोक गायीची पूजा करतात. आणि गाढवानं भागीरथीमध्ये जरी स्नान करून आला तरी गाढवाची कोण पूजा करतं का? म्हणजे गाय चिखलामध्ये जरी लोळली तरी तिची पूजा होते. आणि गाढव भागीरथीमध्ये जरी स्नान करून आलं तरी गाढवाची पूजा कोणी करत नाही. तसं सर्व वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे, म्हणून त्याची पूजा करावी भगवंत सांगतात. या कलियुगा महारी तीर्थे अनेक भूमीवरी, तैसे ब्राह्मण निर्धारी देश ग्रामांतरी अनेक. ऐक म्हणले गरुडा, पृथ्वी तलावरती तारून जाण्यासाठी अनेक तीर्थ आहेत. इंद्रायणीला गेले तरी उद्धार आहे, चंद्रभागेला गेले तरी उद्धार आहे, भागीरथीला गेले तरी उद्धार आहे. कुठल्या जरी तीर्थामध्ये स्नान केलं तरी पावन आहे, मोक्ष आहे. त्याच पद्धतीने ब्राह्मण सुद्धा अनेक आहेत असं भगवंत सांगतात. या दोघांची निंदाचे दुष्ट करीती, ती शेकिनी रै पावती, प्रळय काळी ही त्यांची मुक्ती, नाही निश्चिती खगेद्रा. भगवंताने गरुडाला सांगितलं दोन गोष्टीची. ह्या असणाऱ्या दोघा जणांची निंदा जर कोणी लोकांनी केली, कोण? एक ब्राह्मण आणि दुसरं तीर्थ. ब्राह्मण आणि तीर्थाची निंदा करणारी लोक निरयाला जातात, म्हणजे नरकाला जातात. आणि त्यांची मुक्ती नरकामधून कधीच नाही. कल्पांती सुद्धा त्या लोकांची मुक्ती होत नाही. भगवंत बोलतात, स्त्रिया पतीशी न तोषती, भ्रतार स्व स्त्री येसन सुखवती, वंचित दंपत्यात असेल प्रीती, उपाधी योगे करुनिया. भगवंतानं सगळं कलियुगाचं रेकॉर्डच गरुडाला सांगायला सुरुवात केली. म्हणजे गरुडा असं चाललंय आजकाल कलियुगामध्ये. पती पत्नीमध्ये सुद्धा प्रेम राहिलेलं नाहीये. पत्नीपासून पती खुश नाही, आनंदी नाही, आणि पतीपासून पत्नीला आनंद नाही. हजारो मध्ये एखादच असं दाम्पत्य असेल की जिथं पती आणि पत्नी समाधानानं राहतात, आनंदानं राहतात. नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये कलह होतो, भांडणं होतात. म्हणजे पती पत्नी मधलं जे प्रेम पाहिजे ते प्रेम सुद्धा आता शिल्लक राहिलेलं नाहीये असं भगवंत सांगतात. कोणी कोणाचा नसे मित्र, लोभ करणे असे सर्वत्र, लुब्ध दुराचार शुष्क वैर, निर्दय अपार पै होती. ह्या कलियुगामध्ये कोणी कोणाचा मित्र नाहीये. सगळी जे आहे ती सगळी नाती स्वार्थासाठी आहेत. जगामध्ये कोणी कुणाचं नाहीये. प्रत्येकापाशी लोभ दडलेला आहे. मित्रामध्ये सुद्धा लोभ आहे. आणि लोभानं लोक दुराचार झाले, वाईट झाले, एकमेकांमध्ये वैर पडू लागलं. आणि त्या वैरानं लोक निर्दय झाले. कुणीही कुणाला मारू लागलं, कुणाची हत्या करू लागलं, मनामध्ये कठोरता निर्माण झाली. भगवंत सांगतात, दुर्भगानी आशा बहुत, शेवटी केली प्रजा समजत, शूद्र म्लेंच प्रजा प्रसवत, शूद्र होता अपरजन. कलियुगामध्ये दुर्भाग्य लोक जन्माला येऊ लागले, आभागी नाहीत. सगळी दुर्भाग्य आहेत, वाईट भाग्याची लोक जन्माला आले. लोकांची आशा वाढली. आशा समाधान माणसाचं होत नाही. प्रत्येक वेळेला मिळावंच वाटतं. आशा वाढत गेली. त्यामुळे आशा वाढल्यामुळं ह्या कलियुगामध्ये वाईट कृत्य हा माणसाच्या हातून घडू लागलं. मग शूद्र, वैश्य, म्लेंछ अशा जातीची जी काही लोक आहेत ते अशा वर्णातली लोक जास्त वाढू लागले. भगवंत सांगतात, शूद्र दृष्टी भाग्य शूद्र, भोजन करीती अपार, द्रव्यहीन काम फार, स्त्रिया अपार जारिणी होती. अनेक प्रकारचे कर्म, वाईट कर्म कलियुगामध्ये होऊ लागलं. अपाट भोजन करू लागली. उगा खायचं झोपायचं, दुसरं कामच नाही. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे द्रव्यहीन, पैसा मानवापाशी शिल्लक राहत नाही. स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियामध्ये सतीत्व राहिलेलं नाही, पतिव्रतापणा राहिलेला नाहीये.
आपा अनेक स्त्रिया जारीने वाईट कृत्य करू लागल्या असं भगवंत सांगतात. जीवंत पतीसी त्यागिती राजान दंडित या प्रती भ्रतार मेला दुसऱ्या करीती कोणी न निंदिती तयासी. भगवंताने सांगितलं या गरुडा या कलियुगामध्ये काय काय चालतंय. जिवंत पतीसी त्यागिती म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर घटस्फोट. लग्न झाल्यानंतर लगेच एकमेकाला सोडून देणं, सोडचिठ्ठी म्हणतात त्याला मराठी भाषेत, इंग्लिश दुसरा शब्द झाला घटस्फोट. असू दे, असं होतं. जिवंत पतीचा त्याग करणं म्हणजेच त्याला सोडून देणं, सोडचिठ्ठी किंवा त्याचा त्याग करणं. आणि आपला नवरा मेल्यानंतर ना त्या नवऱ्याचं सगळं विधी होण्याच्या दुसरा नवरा करतात. म्हणजे अशा प्रकारे कलियुगामध्ये चालतंय. पहिला नवरा मेलाय, त्याचा सगळा विधी होण्याच्या आत तर लगेच दुसरा नवरा तयार करतात, त्याच्याबरोबर लग्न करतात. आणि राजाचं कर्तव्य आहे, त्या त्या गावातील राजा, त्या राजानं अशा लोकांना दंड करायला पाहिजे. पण राजाच अधर्मी झालाय, त्यामुळं राजाही कोणाला दंड करत नाही असं भगवंत सांगतात. उत्तम कुळीचे बहुत चोर धर्म पाखंड दूषणार प्रजा भक्षक नरेंद्र शिष्ण उदर पर द्विज होती. उत्तम कुळीचे बहुत चोर याचा अर्थ आहे पांढऱ्या कपड्यामध्ये सुद्धा लोक चोऱ्या करतात. आता दिंडीला आलेले काय सगळेच दिंडीला आलेले असतात काय काय एकामेकाचं सामान चोरायला, पैसे चोरायला आलेले असतात. ती कशा कुठल्या वेशामध्ये असतात? पांढऱ्या कपड्यामध्ये असतात, ती लवकर ओळखू येत नाही. उत्तम कुळीचे बहुत चोर, वेश धारण करणार आणि चांगल्या वेशामध्ये चोरी कृत्य करणार. राजा आहे गावाचा, राजा सुद्धा भ्रष्ट झालेला आहे. राजाही प्रजेचा सांभाळ करत नाही, प्रजेचं पालन करत नाही. आहार कलियुगामध्ये वाढला, द्रव्याची कामना वाढली, म्हणून कलियुगामध्ये सगळी लोक अधर्मी झाली. भगवंत सांगतात कृत त्यागिती ब्रह्मचारी कुटुंबीयती अनाचारी तपस्वी राहती ग्रामांतरी अर्थलुब्ध भारी संन्यासी होती. ब्रह्मचार्याने ब्रह्मचार्याच्या पद्धतीने राहावं लागतं. ब्रह्मचारी गावामध्ये हिंडतो, कुणाच्याही घरामध्ये जातो, कुटुंबामध्ये यती, यती म्हणजे येणारा अतिथी, अतिथी बरोबर अनाचारानं वागतात. त्या अतिथीला भोजन देत नाहीत. हे कलियुगामध्ये घडतंय. तपस्वी राहती ग्रामांतरी. आता तपस्व्यानं कुठं राहावं लागतं? वनवाशानं, तपामध्ये, वनामध्ये राहणाऱ्यानं वनामध्ये राहावं लागतं. आजही आपण बघा, रामायण जर लागलं 14 वर्षाच्या वनवासाला गेलो तर आपण कुणाच्या घरी जात नाही. रामानं तेच केलं. रामचंद्र 14 वर्षाच्या कालावधीमध्ये कुण्या गावातच गेले नाही. सुग्रीवाने सांगितलं किष्किंधेला चला, रामचंद्र आले नाहीत, लक्ष्मणाला पाठवलं. बिभीषणानं सांगितलं लंकेला चला, रामचंद्र गेले नाहीत. कारण तपस्वी आहेत ते रामचंद्र, वनवासामध्ये राहायचंय, वनवासानं गावामध्ये जायचं नसतं. हा नियम आहे. भगवंत ते सांगतायत तपस्वी राहते ग्रामांतरी. आजकाल तपश्चर्या करणारी लोक गावामध्ये राहू लागली. संन्यासी आहे ते अर्थलुब्ध होऊ लागले. संन्यासाला पैशाचा मोह निर्माण झाला. अशा प्रकारे कलियुगामध्ये घडू लागलं. भगवंत सांगतात शरीर लघु फार आहार निर्लजानी पोरे फार नित्य कटू भाषण करणार चौर्या माया साहस कर्म. आणि या कलियुगामध्ये आहार वाढला गेला, शरीर वाढू लागलं, आहार वाढू लागलं, अनेक संतती होऊ लागली, संतती वाढू लागली आणि प्रत्येक लोकांमध्ये कटू भाषण झालं. भाषण गोड राहिलं नाही. साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं माऊलींनी सांगितलं, पण बोलण्यामध्ये गोडवा राहिला नाही. एकमेकाला टाकून बोलायचं, त्यांच्या हृदयाला लागेल असं बोलायचं, त्यामुळे वैर निर्माण होऊ लागलं. भगवंत सांगतात संकटी सेवक स्वामी त्यागिती पिता माता भ्राता सुरदा प्रती सुरदत्व नसे निश्चिती दीन जार होती कलित नर. संकटामध्ये असताना सेवक स्वामीचा त्याग करू लागले. पूर्वी निष्ठावान लोक होती, किती जरी संकट आले तरी आपला असणाऱ्या राजाला, स्वामीला सोडून जात नव्हती लोक. पण आता तसं राहिलं नाही. आता स्वार्थ पाहिला जातो आणि जिथं स्वार्थ असेल तिथं लोक जातात. त्याच्यामुळे कलियुगामध्ये आई वडील भाऊ बहीण याच्यामध्ये प्रेम राहिलं नाही. आज भाऊ बहीण आणि भावामध्ये प्रेम नाही, आई वडिलांमध्ये प्रेम नाही, भावामध्ये प्रेम राहिलं नाही. कुठल्याच नात्यामध्ये सुहृदयपणा म्हणजे जवळचा आपतेपणा राहिलेला नाहीये. भगवंत सांगतात शूद्र धर्म आचरती तपवेशे पोट भरीती
संस्थान करोनी धर्म सांगती नीच करीती ब्राह्मणासी. म्हणून आता काय करतात, क्षुद्र धर्माचं आचरण करतात, तपाच्या वेशाने पोट भरतात. बालकांडाचा 11वा अध्याय रामायणामधला आणि त्याच्यामध्ये ओवी आहे, अर्थ स्वार्थ ज्याचे चित्ती ते आस्थेच्या सांगती 2-4 गोष्टी. ज्याच्या मनामध्ये विषयाचा स्वार्थ आहे ते मग असं तपोवेशाचा वेश धारण करणार, 2-4 गोष्टी लोकांच्या कल्याणासाठी सांगणार. कशासाठी? पोट भरण्यासाठी. आणि हे कलियुगामध्ये घडायला लागले. भगवंत सांगतात, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगुनी बुडवेती स्त्रिया भोळे प्राणी. माझी शिवाची भक्ती दाखवूनी वर्णाश्रम कुळाचार बुडविती. भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत, ह्या कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी लोक सांगतायत. ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं हीच लोकांना माहिती नाही. काय ब्रह्मज्ञानाचा अर्थ आहे, वेदाचा अर्थ काय आहे, हे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून लोकाला फसवतात, लोकापासलं धन लुबाडतात. भोळे भाविक प्राणी यांना लुबाडतात, यांना पैशानं ब्रह्मज्ञानाच्या गप्पा गोष्टी करून यांच्याकडून पैसे हरण करतात. माझ्या शिवाची भक्ती दावणी. भगवान श्री विष्णू सांगतायत, शिव माझा आहे, भगवान श्री शंकर माझे आहेत. आणि त्या महादेवाच्या भक्तीचं दांभिक कृत्य दाखवतात आणि लोकांची फसवणूक करतात. भगवान श्री विष्णू सांगतात, कलित न मिळेल उत्तम वस्त्र विभूषण नसतील फार. विद्याहीन सर्व नर भ्रष्टाचार कुलीन मानिती. कलियुगामध्ये चांगली वस्त्र भेटत नाही. म्हणजे आजकाल पहा, कलियुगामध्ये ड्रेस जे आहेत ते ड्रेस कमी व्हायला लागले. आपण पाहतोय इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती पाहतोय मुलींचे कपडे सुद्धा कमी 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 होत चालतात. पूर्वी ड्रेस भरपूर असायचा, कपडे भरपूर घालत होती, पण आता नाही. आता कपडे कमी कमी होत चालले. कलियुगामध्ये आचरण बिघडलं गेलं लोकांचं. त्याच्यामुळं वस्त्र सुद्धा घालायची लोकांनी कमी केली, कमी कमी वस्त्र घालतात. मग त्यामुळं काय व्हायला लागलं, कामाचार वाढला गेला, विद्याहीन लोक झाले, लोकांपाशी विद्या राहिली नाही, विद्या संपली गेली, भ्रष्टाचार लोक झाली, वाईट मार्गाने वागू लागली. भगवंत सांगतात, सहस्रावधी अन्याय करूनी द्रव्याची करती मेळवणी. मग त्यासी लोक म्हणती महागुणी कवडीसाठी मैत्री तोडती. हजारो अन्याय करायचं लोकांवरती आणि त्याच्यामधून पैसा मिळवायचं, लोक त्यालाच हुशार म्हणणार. चांगल्या महाराजाला कलियुगामध्ये किंमत राहिली नाही. जो अन्यायानं दुसऱ्यावरती वाईट कर्म करून अपकार करून पैसे कमवतो, लोक त्यालाच मोठं म्हणणार, त्याच्याच पाया पडणार, त्याच्याच मागं जाणार. ह्यामुळं अधर्म वाढू लागला. भगवंत सांगतात, शिष्ण उदरंबर पुत्र त्यासी हासती त्याचे पितर. पितरांचा तोच आचार म्हणून पुत्र हसती पितरा. आई वडील आणि मुलगा याच्यामध्ये आचार राहिला नाहीये. बाप मुलावरती हसतो, मुलगा बापावरती हसतो. कारण कलियुगामध्ये आचार श्रेष्ठ आहे, पण तो आचार राहिला नाहीये. बाप लेकामध्ये कलह निर्माण होऊ लागला, असं भगवंत सांगतात. जन्माचार उदय गुण कली माझी धनची प्रमाण. धर्म न्याय व्यवस्थे लागून बळची कारण खगेंद्रा. भगवंतानं सांगितलं, गरुडा या कलियुगामध्ये फक्त धनच प्रमाण आहे. पैसा असेल तर सगळं आहे, पैसा नसेल तर जगामध्ये काही नाही. त्यामुळे धर्म, न्याय आणि व्यवस्था ही सुद्धा पैशावरती चालते, बळावरती चालते, असं भगवंत बोलतात. स्त्री पुरुषांची रतरत प्रीती सर्व व्यवहार माईक होती. सामान्य स्त्री पुरुष हे तुरती विप्रत विकारण सूत्रची. आश्रम चिन्ह मात्र धरीती आचरण स्वल्प हीना आचरती. परवानी तो पंडित म्हणती निंदेत्व पावती दरिद्री. आश्रम चिन्ह म्हणजे असणारे वेगवेगळ्या कपड्याचा वेश, म्हणजे भगवी वस्त्रे वगैरे धारण करणार, पण आचरण तिळे मात्र सुद्धा नाही. आचरण स्वल्प ही नाचरती. जसं आपण कपडे घातले तसं आचरण करावं, वेश अंगावरती जसं आहे तसं वागावं, पण तसं वागत नाहीत. आश्रम चिन्हानं लोक मिरवतात. भगवंत बोलतात, दंभ करत्यासी म्हणती साधू स्वीकार मात्र विवाहू. स्नाने अनेक विप्रबंधू झाले म्हणती सर्वदा. दंभ करत्याला लोक साधू म्हणणार, जे दुसऱ्यावरती अपकार करतायत, वाईट मार्गाने पैसा कमवतात, अनेक वस्त्र परिधान करून वाईट कर्म करतात,
अशा लोकांना, अशा साधूंनाच दंभकर्त्याला लोक साधू म्हणणार, त्यांच्या मागे जाणार, त्यांच्या पाया पडणार, ते सांगतील ती ऐकणार, असं भगवंत सांगतात. दूरस्थ होईल तीर्थबुद्धी केशधारणीला वण्याचे अवधी उद पूर्णार्थ सर्वाची बुद्धी धैर्य सत्यत्व जाणीजे. आणि या कलियुगामध्ये काय होणार? दुरस्त होईल तीर्थबुद्धी, तीर्थाला जाण्याची बुद्धी दुरावेल. एखाद्या तीर्थाला चला म्हटलं तर तीर्थाला जाणार नाही, भगवंताचं नामस्मरण भजन करणार नाही, तीर्थाला जाण्याची बुद्धी दुरावली गेली, वाईट मार्गाने लोक वागू लागली, असं भगवंत सांगतात. कुटुंब पोषकासी दक्ष म्हणती यशाविषयी धर्मसेविती निर्दय राज प्रजा लुटीती चोर धर्मे करुणिया. आणि या कलियुगामध्ये काय काय होणार भगवंत सांगतात गरुडाला. कुटुंब पोषकाशी दक्ष म्हणती, आपल्या कुटुंबाचं जो पोषण करतो त्याला लोक चांगलं म्हणणार. यशाविषयी धर्मसेवती, स्वतःचं नाव व्हावं, कल्याण व्हावं याच्यासाठी धर्माचं सेवन करणार, यश मिळावं, लौकिकामध्ये मान सन्मान मिळावं यासाठी धर्माचं सेवन करणार. राजा निर्दय होणार, राजाच्या मनामध्ये दया राहणार नाही, आणि चोर कर्मानं राजा प्रजेचं लुटमार करील, असं घडणार आहे भगवंत सांगतात. निर्धन स्त्री विरहित प्राणी होतील अपरिमित वायू उष्ण पर्जन्य शीत निवारण समर्थ यांचे नसे. गरुडा, पूर्वी 3 युगामध्ये वेळेच्या वेळेला पाऊस पडायचा, 3 ऋतूमध्ये व्यवस्थित ऋतू चालायचे, पण आता तसं राहिलं नाही. पावसाळ्यात ऊन पडतंय, उन्हाळ्यात पावसाळा पडतोय, असं का होतंय? ऋतूचं निवारण करण्याचं सामर्थ्य मानवाकडे राहिलं नाही, कारण आचार तसा राहिला नाही, आचार बिघडला, त्यामुळे वातावरण बिघडलं. आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यामध्ये उन्हाळा, केव्हाही काही घडू लागलं. हे आचार बिघडल्यामुळं व्यवस्था बिघडली, भगवंत सांगतात. शुदात्रशा व्याधी अपार संताप चिंता अहोरात्र यास्तव सर्व 20-30 वर्ष नर वाचल्या फार आयुष्य त्याचे. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे. 100 वर्षाची गणना सांगितले साधू संतांनी, पण 100 वर्षापर्यंत सुद्धा जाईल कोणी गॅरंटी राहिलेली नाही. 100 वर्षापर्यंत जगेलच काही सांगता येत नाही, काही काही जण 100च्या वर पण जातात. पण या कलियुगामध्ये 20-25 वय जास्त धोक्याचं आहे. म्हणजे 25 वयामध्येच लोक मरायला लागली, या असणाऱ्या वयामध्येच मृत्यूला मिठी मारू लागली. याच्यामुळं कशामुळे होऊ लागलं? क्षुधा, तृषा, व्याधी माणसाच्या वाढत गेल्या, संताप, चिंता, डोक्याला अहोरात्र लागली. त्याच्यामुळं माणसाचं आयुष्य घटू लागलं, आयुष्य संपायला लागलं. म्हणून कलियुगामध्ये 20-30-40 वर्षापर्यंत माणूस जरी जगला तरी सुद्धा भरपूर झालं. तेवढ्यापर्यंत जगतोय का नाही याचीही गॅरंटी नाही, भगवंत सांगतात. अपार होईल पाखंड धर्म चोर प्राय नरेंद्र उत्तम सोडिती ब्राह्मण स्वाचार धर्म अनर्थ जन सर्व बोलती. आणि या पृथ्वी तलावरती पाखंड धर्म होणार आहे. राजा जो आहे तो राजा सुद्धा चोर कर्म करणार आहे, चौर्य कर्म, चोराचं कर्म राजा करील. ब्राह्मण स्वधर्मानं वागणार नाही, ब्राह्मण आपला आचार सोडून वागतील. आणि सर्वात महत्वाचं, सगळेजण कलियुगामध्ये प्रत्येक जन्मारा व्यक्ती खोटं बोलणार आहे, कारण खोटं बोलूनच ते आपलं पुढं चालवतील, आणि खोटं बोलणं ही पाप आहे. सत्य एवढे सुकृत नाही, असत्य एवढे पाप नाही, कलीने लोपविले अवघेही. भक्ती विजयमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये महिपती महाराज सांगतायत, खरं बोलणं हे पुण्य आहे आणि खोटं बोलणं हे पाप आहे. आणि लोक पापाच्या मार्गाने वागू लागली, खोटं बोलू लागले. शूद्र प्राय सर्व वर्ण होतील शेळी समान गायी सकळ ग्रह प्राय आश्रम दिसतील चोर होतील सूरजन. आणि या कलियुगामध्ये सगळे वर्ण शूद्र समान होतील. ब्राह्मण वर्ण उच्च सांगितलाय, पण त्या ब्राह्मण वर्णाला मानणार नाहीत. सगळे धर्म समान होतील. गायीला जेवढं महत्व आहे, गायीला गोमाता मानतो, गायीचं दर्शन घेतो, गायीची किंमत शेळीसारखी होणार आहे. गायला सुद्धा पुढे किंमत लोक देणार नाहीत. सगळे जे आश्रम आहेत, 4 वर्णामधले 4 आश्रम, ते गृहस्थ आश्रमासारखे सगळे आश्रम होणार आहेत. संन्यासीच्या आश्रमामध्ये सुद्धा गृहस्थी वाढेल, अशा पद्धतीने कलियुगामध्ये होणार आहे. आणि चोर जे आहेत, चोर कोणी बाहेरचं येणार नाही.
तुमच्या घरामध्ये चोरी करायला बाहेरचं कोणी येणार नाही. घरातलीच लोक चोर होतील, आपापलीच नाती लोक आपापल्याला लुबाडतील असं भगवंत सांगतात. धान्य होतील अनुप्रमाण, महावृक्ष होतील लहान, विजा मात्र मेघी जाण, घरे ओस पडतील फार. पुढे कलियुगामध्ये धान्याची कमतरता भासेल, दुष्काळ पडेल. महावृक्ष पूर्वी पाठीमागच्या 3 युगामध्ये मोठमोठाली झाडं होती, आता झाडंही कुठं राहिले नाहीत. महावृक्ष होतील लहान, झाडांची संख्या कमी होईल आणि होत चाललंय तसं. असो, विजा आकाशामधून पडतील, घरावरती पडतील, आकाशामध्ये मेघ गडगडतील, फक्त गर्जना करतील, पाऊस पडणार नाही असं भगवंत गरुडाला सांगतात. ऐसा होईल स्वधर्म जाण, स्त्रिया फिरतील लज्जा टाकून, ऐसे कलियुग दारुण, कोटीत एक स्वधर्म आचरे. भगवंत सांगतात गरुडा, कलियुगामध्ये जो अधर्म आहे त्या अधर्मालाच लोक स्वधर्म समजतील, वागणार अधर्मानं, आणि त्या अधर्मालाच आपला स्वधर्म समजतील आणि त्या पद्धतीने वागतील. स्त्रिया फिरतील लज्जा टाकून, स्त्रियांमध्ये लाज राहणार नाही. आपलं जे काही पतिव्रता सतीत्व आहे ते सगळं असणारं सतीत्व पतिव्रता पण लोपवतील आणि लज्जा टाकून स्त्रिया हे असणाऱ्या पृथ्वी तलावरती हिंडतील. कलियुगामध्ये भयंकर कृत्य होणार आहे. कोट्यावधी लोकांमध्ये एकच असेल जो धर्म आचरेल, भगवंताची भक्ती करेल, धर्मानं वागेल, असा एखादाच कोटी लोकांमध्ये मिळेल. भगवंत सांगतात स्त्रियांत होईल धर्म क्वचित, शूद्र माझी दिसेल किंचित, ब्राह्मण धर्माचे घर निश्चित, धर्म राहत तेथीच सदा. स्त्रियांमध्ये धर्म राहणार नाही, क्षुद्रामध्ये धर्म राहणार नाही आणि ब्राह्मणाला धर्माचं घर म्हटलं जातं. धर्माचं घर म्हणजे ब्राह्मण आहे, पण त्या ब्राह्मणामध्ये पाशी सुद्धा धर्म राहणार नाही. परी क्वचित लोभे नासाल, लोभे तीर्थासी जातील, लोभे शिवासी भजतील, विष्णू पूजतील लोभे करुणी. आणि सगळं जे होणार आहे ते फक्त लोभासाठी, काहीतरी मिळावं म्हणून लोक करतील. आज देवदेव करतात, तुळजापूरला जातात, येरमाळ्याला जातात, पंढरपूरला जातात, काहीतरी मिळावं, काहीतरी अपेक्षा माणसाची असते, ते परिपूर्ण व्हावं, लोभासाठी धार्मिक कार्य करतील असं भगवंत बोलतात. लोभे दुर्गा पूजन करीती, लोभे करुण गयसी जाती, लोभे अग्नि हवन करीती, लोभे पडविती शिष्य वर्ग. गुरुच्या मनामध्ये सुद्धा शिष्याविषयी किंवा त्याच्या शिष्याच्या इस्टेटीवरती, पैशावरती डोळा असतो. त्यामुळे लोभानं शिष्याकडून काहीतरी मिळावं म्हणून शिष्याला शिकवतात, काहीतरी मिळावं म्हणून देवस्थानाला जातात, तीर्थाला जातात, घरामध्ये होम हवन करतात. हे काहीतरी मिळण्याची इच्छा असते. म्हणजे सगळं कार्य देवदेव लोक स्वतःच्या इच्छेने करणार नाहीत, की माणसाला लोभ निर्माण झालाय आणि त्या लोभानं देवदेव करतील. भगवंत सांगतात यजन करीती लोभे करुणी, ऐसा घोर कली वर्तत जनी, क्वचित दयाळू स्वधर्माचरणी, वैनते होती मम इच्छे. आणि अशा प्रकारे भगवंत सांगतात गरुडा, या कलियुगामध्ये सगळी लोक लोभानं वागणार, अधर्मानं वागणार, की असंख्य लोकांमध्ये एखादा व्यक्ती धर्मानं वागणार होईल, ती सुद्धा माझ्या इच्छेने असेल. भगवंत बोलतात शास्त्र विद्या पठन करावी ब्राह्मणे, माझे नामस्मरण करणे, स्वधर्माचार अन्य वर्णे, सर्व वर्णाने सर्वदा. आता प्रत्येक वर्णाला वेगवेगळी कामं वाटून दिलेली असतात. ब्राह्मणानं शास्त्र विद्या करावी, वेदाचा मंत्राचा उच्चार करावा, यज्ञ हवन यज्ञ करावं, बाकी 3 वर्णाने माझं नामस्मरण करावं. ब्राह्मण वर्णानेही करावं, पण लोक करत नाहीत. माझं भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, ब्राह्मण लोक त्यांचा आचार व्यवस्थित पार पाडत नाही असं भगवंत बोलतात. काही न करिता नरक प्राप्त, यास्तव स्वल्प तरी धर्म कृत्ये, करावे त्याने स्वर्गी सुख होत, तस्मात कलियुगात धर्म करावा. म्हणून भगवंताने गरुडाला सांगितलं, या कलियुगामध्ये काही नाही केलं तरी लोक नरकाला जातात. काही बी नाही करू द्या, मनामध्ये लोभ धरलं, वाईट विचार आला, पाप घडलं, सहज पाप घडतंय कलियुगामध्ये माणसाच्या हातून, आणि काही न करता लोक नरकाला जातात. त्याच्यामुळं माझं स्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, आणि माझं नामस्मरण केल्यामुळं मग तुम्ही वैकुंठाला जाताल, स्वर्गाला जाताल. भगवंत सांगतात मनुष्य जन्म कलित झाला, तरी धर्म आचरत भला,
न आचरता 84चा भला घेराच लागला त्याचे पाठी. भगवंताने सांगितलं गरुडाला, ग्रंथकर्ते माधव आपल्याला सांगतायत कलियुगामध्ये माणसाचा जन्म झालाय आणि या कलियुगामध्ये मानवाच्या जन्मामध्येच आपल्याला ठरवता येतं आपण कुठं जायचं. 2 मिनिटामध्ये सांगतो बघा. आपण जर जंक्शनला गेलो रेल्वे स्टेशनला, आता ही बार्शीमध्ये टाऊन आहे, इथं प्रत्येक ठिकाणी रेल्वे भेटत नाही, पण जंक्शनला गेलो पुण्याला, तर त्या पुण्याला गेल्यावर कुठल्याही गावाला आपल्याला रेल्वे भेटते. तसंही मृत्यूलोक म्हणजे एक प्रकारचं जंक्शन आहे. इथं ठरवायचं आपण स्वर्गाचं तिकीट काढायचं, नरकाचं काढायचं, वैकुंठाचं काढायचं, कैलासाचं काढायचं, ते आपल्या हातामध्ये आहे. इथं आपण ठरवायचंय. मेल्यानंतर ना आपल्याला कुठं जाता येतं ते आपल्याला माहिती असतं, दुसऱ्याला माहिती नसतं. म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं हीच पहिला धर्म आहे. माझं स्मरण करणं हीच मानवाचा मुख्य धर्म आहे. आणि या धर्मानं जर माणूस वागला तर त्याचा उद्धार आहे. नाहीतर 84 लाख योनीच्या पाठीमागं त्याला फिरावं लागतं. भगवंत सांगतात ऐसे कली महात्म्य संपूर्ण गरुडासी कती श्री भगवान सूत मुख्य समस्त ऋषीगण करीती श्रवण बाबाजी. असं म्हणले. अशा पद्धतीने मग ही कलियुगाचा महात्म्य भगवंतानं गरुडाला सांगितलं. आता इथं सांगायचं काय कारण आहे? ही प्रेतकल्पाची कथा आहे. माणूस मेल्यानंतरचा विधी, तो कुठं जातो, त्याचा प्रवास कसा असतो, यमधनला कसा दंड, ही सगळ्या कथा याच्यामध्ये सांगितल्या. मग ही गरुडाला सांगायचं कारण एकच आहे की लोकांनी ही ऐकून तरी नीट वागावं, धर्मानं वागावं. म्हणून भगवंतानं ही असणारी कथा प्रेतकल्पामध्ये गरुड पुराणामध्ये गरुडाला सांगितली. तीच कथा प्राकृत भाषेमध्ये व्यास महाराजांनी लिहिलेली 18 पुराण आहेत. त्यातलं 18वा नंबरचं गरुड पुराण आहे. ते संस्कृतमध्ये आहे, ते आपल्याला कळत नाही. म्हणून त्याचं प्राकृत ग्रंथकर्ते माधव यांनी लिहिलं. त्यांचंच नाव डुप्लिकेट बाबाजी आहे. बाबाजी नाव ही लोकांनी ठेवलेलं आहे, पण माधव नाव आई वडिलांनी ठेवलं. म्हणून ग्रंथाला प्रत्येक अध्यायाच्या अंती माधव लिहिलं. आणि या ग्रंथकर्ते माधव यांनी अध्याय सांगितला, संपवला. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे कलियुग धर्म कथनम नाम 15 अध्याय कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव